अनुसूचित जातीच्या आरक्षणात फूट पाडण्याचं षडयंत्र, सरकारविरुद्ध संतापाचा उद्रेक आणि भर चौकात बदर समितीच्या अहवालाची होळी. गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आता उपवर्गीकरणाचा मुद्दा चांगलाच तापू लागला आहे. काल गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनी या उपवर्गीकरणाविरोधात आक्रमक पवित्रा घेत थेट रणशिंग फुंकलंय. बघा या दृश्यांकडे, जिथं आमदार राजकुमार बडोले यांनी स्वतः पुढाकार घेऊन बदर समितीच्या अहवालाची जाहीर होळी केली आहे. महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेली ही समिती अनुसूचित जातीवर अन्याय करण्यासाठीच बनवली आहे, असा थेट आरोप बडोले यांनी केलाय. आमदार बडोले यावेळी बोलताना म्हणाले की आरक्षणाचं उपवर्गीकरण करून सरकार अनुसूचित जातीमध्ये आपसात भांडणं लावण्याचं काम करत आहे. हा अहवाल म्हणजे दलित समाजाची एकजूट तोडण्याचा प्रयत्न आहे. केवळ घोषणाबाजी करून बडोले थांबले नाहीत, तर त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जर बदर समितीचा हा अहवाल तात्काळ रद्द केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि जनता रस्त्यावर उतरेल, असे खणखणीत शब्द त्यांनी यावेळी वापरले. एकूणच उपवर्गीकरणाच्या या निर्णयामुळे आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून आमदार बडोले यांच्या या आक्रमक भूमिकेला जनसामान्यातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. आता सरकार हा निर्णय मागे घेणार की हा संघर्ष अधिक तीव्र होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संदर्भात आपण आंदोलन केलं या ठिकाणी. न्यायमूर्ती अनंत बधीर याच्या अध्यक्षतेखाली जे 1 सदस्यीय समिती सरकारनं केली आहे, तो सरकारनं त्याचा अहवाल सर्वांच्या पुढे आणावा, सार्वजनिक करावा या मागणीसाठी आणि मुळातच अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करणे हेच योग्य नाही आहे. त्यासाठी संसदेमध्ये कायदा करावा आणि हा उपवर्गीकरण जे सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024ला केलेलं आहे ते रद्द करावा. यासाठी या ठिकाणी गोंदियामध्ये आज हा आंदोलन सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व जातीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यांची मागणी आहे की अनंत बदर समितीचा जो अहवाल सरकारला मिळाला आहे तो अहवाल लोकांच्या पुढं आणू नये आणि हा अहवाल शासनानं लोकांच्या पुढं एकतर सार्वजनिक करावा, तो लागू करू नये, यासाठी ही मागणी करण्यात आली. आंदोलनाची दखल नाही घेतली तर पुढची भूमिका काय राहणार? आंदोलनाची दखल नाही घेतली आजच्या तर पुढची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये, नागपूरमध्ये होत आहे, औरंगाबादला होत आहे, मुंबईमध्ये होत आहे आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी आता बैठका घेणं सुरू केलेलं आहे. या ठिकाणी सुदैवाची बाबमध्ये अनुसूचित जातीच्या सगळ्या जातीची लोक आता या ठिकाणी एकत्रित येत आहेत. त्याचबरोबर ओबीसी समाजाची, अनुसूचित जमातीची, ह्या सगळ्या समाजाची लोक याला पाठिंबा देत आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होणारच आहे. आणि समजा सरकारनं या ठिकाणी दखल घ्यावी एवढंच या ठिकाणी आम्ही म्हणतोय. आता पूर्ण जिल्ह्यांमध्ये जिल्हानिहाय आपण या ठिकाणी बैठका घेत आहोत, विभाग पातळीवर बैठका होतील आणि नंतर मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या बाबतीतला मोर्चा आपण काढणार आहोत. सर, आपण सत्तेत आहात आणि सत्तेत असताना सुद्धा हा आव्हान आपण सरकारला देतात. मुळातच हा सत्तेचा प्रश्न नाही आहे. आता आपण या ठिकाणी ओबीसीच्या जेव्हा आंदोलनाची गोष्ट केली तेव्हा त्याचं नेतृत्व सत्ता पक्षाच्या अनेक आमदारांनी केलेलं आहे. अनुसूचित जमातीच्या बाबतीत जेव्हा आंदोलनं झालं किंवा धनगर समाजाच्या बाबतीत जेव्हा आंदोलन झालं तेव्हा तुम्ही पाहिलं का सत्ता पक्षातल्या लोकांनी पण पुढे येऊन आंदोलन केलं. त्याच्यामुळे एका पक्षाचं आंदोलन मुळातच नाही आहे. हा अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करणं हेच संविधानाच्या कलम 14 हे चुकीचं आहे आणि म्हणून ही मागणी सगळ्या पक्षाच्या लोकांनी, सगळ्या 59 अनुसूचित जातीच्या लोकांनी, माझ्या सगळ्या समाज बांधवांनी या ठिकाणी केली आहे. आणि म्हणून अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा, त्याची वेळ वाढवून द्यावी सरकारनं आणि संसदेमध्ये सरकारनं कायदा करावा आणि त्या ठिकाणी उपवर्गीकरण रद्द करावं किंवा 2027ला ऑलरेडी जातीय जनगणना होत आहे तोपर्यंत सरकारनं यावर कोणतीही कार्यवाही करू नये, एवढं या ठिकाणी आम्ही मागणी करतो.